हल्ली काही लोकांना आयत्या पिठावर रेघोट्या मारायची एवढी सवय झाली आहे की दुसऱ्याच्या कष्टाची किंमत काय असते हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही. हॉलमध्ये बसून चहाचा कप ओटांना लावत नणंदबाईंनी हवेतच एक जळजळीत टोमणा सोडला. दुपारची वेळ होती. उन्हाचा चटका जसा बाहेर वाढत होता तसाच घराच्या आतल्या भिंतींमध्येही एक सुप्त संघर्ष घुमसत होता. सुहासिनीबाई सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या, पण त्यांचे कान आणि लक्ष मात्र स्वयंपाकघराकडे होते. त्यांची मुलगी म्हणजेच नणंद शिल्पा 4 दिवसांसाठी माहेरी आली होती. आल्यापासून तिचा तोरा आणि बोलण्याचे रोग काही वेगळेच होते. स्वयंपाकघरात तिची भावजय अंजली दुपारची कामे करत होती. सकाळपासून तिचे पाय थांबले नव्हते. सासूबाईंच्या गोळ्या, सासऱ्यांचा चहा आणि शिल्पाचे नखरे सांभाळता सांभाळता तिची पार दमछाक झाली होती. शिल्पाचा तो टोमणा थेट स्वयंपाकघराच्या उंबरट्यावरून अंजलीच्या काळजाला जाऊन लागला. अंजलीने हातातला पाण्याचा तांब्या घेतला आणि ती हॉलमध्ये आली. शिल्पाच्या समोर तांब्या ठेवत ती अत्यंत शांत पण करड्या आवाजात म्हणाली, नणंदबाई, घरातल्या भिंतींना कान असतात असं म्हणतात, पण इथे तर भिंतींना सुद्धा कळतंय की तुमचा रोग नक्की कोणाकडे आहे. 4 दिवस माहेरी सुखाचे काढायला आला आहात तर ते आनंदाने काढा ना. दुसऱ्यांच्या संसारात उगाच सोया टोचून काय मिळतं तुम्हाला? हा संवाद ऐकून सोफ्यावर बसलेल्या सासूबाईंनी चष्मा नाकावर सरकवला आणि आपल्या लेकीची बाजू घेत अंजलीकडे डोळे मोठे करून पाहिले. अंजली, काय बोलतेस हे? शिल्पा या घराची मुलगी आहे. 2 दिवस माहेरी आलीये तर तू आल्या आल्या तिच्याशी भांडण काढतेस. आधी तिने काय चुकीचे बोलले ते सांग मला. अंजलीने मागे न हटता सासूबाईंकडे पाहिले आणि म्हणाली, आई, ती थेट नाव घेत नाही याचा अर्थ असा नाही की ती मला बोलत नाहीये. सकाळपासून मी काय करते आणि कसं वागते यावर तिची बारीक नजर आहे. जर रोजच्या रोज माझ्या कामावर आणि माझ्या असण्यावर असे अप्रत्यक्ष टोमणे मारले जाणार असतील तर मलाही स्वतःचा आदर राखण्यासाठी उत्तर द्यावं लागेल. लग्न करून आले याचा अर्थ असा नाही की मी ते कोणाचेही बोलणे निमूटपणे ऐकून घेईन. शिल्पाने तोंड वेडेवाकडे करत म्हणाले, बघितलंस आई, कसा हिचा तोरा वाढलाय तो. आम्ही काय साधं बोलू पण नाही का आपल्याच घरात? दादाला येऊ दे आज. त्याला सांगून हिला जरा समजवायलाच पाहिजे. आल्यापासून फक्त कपाळावर आट्या घेऊन फिरते. जणू काही हिच्यावर फार मोठा अन्याय होतोय. अंजलीने अजिबात न डगमगता थेट उत्तर दिले, दादाला काय सांगायचं ते नक्की सांगा नणंदबाई, पण जाता जाता एवढं लक्षात ठेवा, तुमचं माहेर हे माझं सासर आहे. तुम्ही इथे पाहुणे आहात आणि मी या घरची सून. कुणाच्या अशा टोमणे मारण्याने माझं स्थान या घरात कमी होत नाही आणि माझी किंमतही कमी होत नाही. जर तुम्हाला मान हवा असेल तर आधी दुसऱ्याला मान द्यायला शिका. वातावरण एकदम गंभीर झाले होते. भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाजही आता स्पष्ट ऐकू येत होता. दोघींमधील हा संघर्ष केवळ शब्दांचा नव्हता, तर तो स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा होता. संध्याकाळी 7:30 वाजता सुहास घराचा दरवाजा उघडून आत पाऊल टाकतोय तोच शिल्पाने हॉलमधून हा दुसरा कडकडीत टोमणा सोडला. हल्ली काही लोकांचे पाय जमिनीवर नसतात. सासरच्या 4 भिंती काय मिळाल्या, स्वतःला थेट राणीत समजायला लागल्यात. सुहासने दमून भागून आपली बॅग सोफ्यावर ठेवली. घरातलं तंग वातावरण त्याला पहिल्याच सेकंदाला जाणवलं. हॉलमध्ये सासू सुहासिनीबाई आणि नणंद शिल्पा एका बाजूला बसल्या होत्या, तर स्वयंपाकघरातून अंजलीच्या हातातील भांड्याचे आवाज नेहमीपेक्षा जास्त वेगाने येत होते. शिल्पाने सुहासला बघताच लगेच डोळ्यात खोटं पाणी आणलं आणि म्हणाली, दादा, बरं झालं रे तू आलास. जरा बघ तुझ्या बायकोची लक्षणं. दुपारपासून हिने घर डोक्यावर घेतले. मी काय साधी सहज एक गोष्ट बोलले तर थेट माझ्या अंगावर धावून आली. म्हणे तू या घराची पाहुणे आहेस, लायकीत राहा. सुहासिनीबाईंनी लगेच आगीत तेल ओतलं. हो सुहास, अगदी बरोबर बोलतेय शिल्पा. आजकालच्या मुलींना मोठ्यांचा आदर राखणे माहीतच नाही. शिल्पा 2 दिवस माहेरी काय आली, हिचं तोंड सुटले. घरातल्या मुलीला पाहुणी म्हणते ही.
उद्या मलाही घरातून हाकलून देईल. स्वयंपाकघरातून अंजली थेट हॉलमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भीतीचा भाव नव्हता. ती सरळ सुहास समोर उभी राहिली आणि म्हणाली, सुहास, नेहमीप्रमाणे एका बाजूचीच गाराणी ऐकून घेऊ नका. तुमच्या बहिणीने दुपारपासून घरात काय लावले ते आधी त्यांनाच विचारा. आयत्या पिठावर रेघोट्या मारणं आणि दुसऱ्याच्या कष्टावर टोमणे मारणं हा यांचा रोजचा धंदा झालाय. मी सकाळपासून घरात राबतेय, ते यांना दिसत नाही. पण मी माझ्या स्वाभिमानासाठी 2 शब्द बोलले तर मी वाईट ठरले. सुहास दोन्ही बाजूला बघून चक्रावला. तो शांतपणे म्हणाला, अंजली, पण शिल्पा माहेरी आली तर जरा सांभाळून घ्यायचं ना. घरात कशाला रोज रोज ही कटकट. सांभाळून मीच का घ्यायचं? अंजलीचा आवाज चढला. कारण मी सून आहे म्हणून? सुहास, तुमची बहीण जेव्हा सासरी असते तेव्हा तिथेही अशीच वागते का? स्वतःच्या सासरी सासूनंदाचे टोमणे निमूटपणे सहन करायचे आणि माहेरी येऊन भावजईवर अधिकार गाजवायचे. हा कुठला न्याय? आई, तुम्ही सुद्धा लेकीचीच बाजू घेणार, कारण ती तुमची मुलगी आहे. पण मी पण कोणाची तरी मुलगी आहे, याचा विसर पडलाय का तुम्हाला? शिल्पा सोफ्यावरून उठली आणि ओरडली, दादा, बघतोयस ना हिची जीभ? तुझ्यासमोर आईचा कसा अपमान करते ती. अपमान मी नाही, तुम्ही करताय. अंजलीने शिल्पाच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे सांगितलं. आजपर्यंत मी सहन केलं, पण आता नाही. सुहास, जर या घरात माझ्या कष्टाची आणि आदराची काहीच किंमत नसेल तर मलाही या घरात राहण्यात रस नाही. नणंदबाईंना 2 दिवस नाही, आयुष्यभर इथेच ठेवून घ्या आणि बघा यांच्याकडून किती घर सांभाळणं होतं ते. अंजलीने हॉलमधून थेट बेडरूम गाठली आणि कपाटातून स्वतःची बॅग बाहेर काढली. कपडे भरायला सुरुवात करतात सुहास मागून धावत आला आणि त्याने तिचा हात धरला. अंजली, काय वेडेपणा आहे हा? घरात एवढं काय झाले की तू थेट बॅग भरायला लागलीस? 2 दिवस बहीण आलीये तर जरा गप्प बसायचं ना. प्रत्येक गोष्टीचा एवढा राडा करायची काय गरज आहे? अंजलीने झटका देऊन सुहासचा हात बाजूला केला. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर एक अंगार होता. ती म्हणाली, सुहास, तुमच्यासाठी हा फक्त राडा असेल, कारण टोमणे तुम्हाला नाही, मला सहन करावे लागतात. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या दोघी मायलेकींनी माझं जगणं कठीण केले. तुमची बहीण इथे हक्काने राहते ना, मग राहू द्या. मी माझ्या हक्काच्या आणि आदराच्या ठिकाणी चाललीये. हॉलमध्ये शिल्पाने नवीनच नाटकं सुरू केलं होतं. ती मोठ्या मोठ्याने रडायचं ढोंग करत म्हणाली, आई ग, माझ्यामुळे दादाचा संसार मोडतोय. मी कशाला आले या घरात? माझ्याच नशिबात माहेरचं सुख नाहीये. निघून जाते मी माझ्या सासरी. तिथे टोमणे ऐकून घ्यायला लागल्या तरी चालतील, पण इथे दादाचं घर उद्ध्वस्त व्हायला नको. सुहासिनीबाईंनी तिला जवळ घेत सुहासला हाक मारली. सुहास, बघितलंच ना, त्या सुनबाईंमुळे माझी सोन्यासारखी मुलगी रडतीये. थांबवू नकोस तिला, जाऊ दे माहेरी. बघू तरी कशी राहते माहेरी आणि किती दिवस राहते. एका बापाची लेक असेल तर पाऊल टाकून दाखवू दे उंबरट्या बाहेर. अंजली बेडरूममधून बाहेर आली. तिच्या हातात तिची बॅग होती. तिने सुहासिनीबाईंकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण धारदार आवाजात म्हणाली, सासूबाई, बापाच्या घरची लेक आहे म्हणूनच स्वाभिमान गहाण ठेवून जगणार नाही. आजपर्यंत या घराला स्वतःचं मानलं, पण आज कळलं की मी इथे फक्त एक नोकर आहे, जिने काम करायचं आणि बोलणी खायची. सुहास, जर आज तुम्ही मला थांबवण्यासाठी या दोघींना गप्प करू शकत नसाल तर मला थांबवण्याचा अधिकार तुम्हालाही नाही. अंजलीने मागचा पुढचा कोणताही विचार न करता घराचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर पडली. मागे हॉलमध्ये सुहासिनीबाई आणि शिल्पाच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, कारण त्यांना वाटलं नव्हतं की अंजली खरोखरच असं पाऊल उचलेल. दुसऱ्याचं घर मोडायला निघालेली माणसं स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतात. आता कळेल सुनबाईंशिवाय कसं जगायचं ते. शेजारच्या काकूने गॅलरीतून टोमणा मारला आणि सुहासिनीबाईंनी रागाने घराचा दरवाजा धाडकन बंद केला. अंजली निघून गेल्याला आता 3 दिवस झाले होते. पहिल्या दिवशी सासूबाई शिल्पाने खूप तोरा दाखवला, पण दुसऱ्याच दिवसापासून घराची खरी परिस्थिती समोर आली. स्वयंपाकघरात भांडी साचली होती, कपड्यांचे ढीग पडले होते आणि घरात पाऊल टाकायला जागा नव्हती.
सकाळी 8 वाजता सुहास हॉलमध्ये आला. त्याचा चेहरा चिडचिडा झाला होता. तो म्हणाला, आई, आज 3रा दिवस आहे. मला ऑफिसला जायला साधा चहाही मिळालेला नाही. शिल्पा, तू माहेरी फक्त आराम करायला आली आहेस का? घरात काही काम करणार आहेस की नाही? शिल्पा तोंड वाकडं करत म्हणाली, दादा, मी इथे कामाला नाही आली. माझ्या सासरी मी एवढं काम कधी करत नाही. तुझी बायको काम चुकार होती म्हणून ती घर सोडून पळून गेली. आता तिचं खापर माझ्या डोक्यावर का फोडतोस? सुहासिनीबाईंनी स्वयंपाकघरात जाऊन कशीबशी करपलेली पोळी आणि चहा बनवला. सुहासने तो चहा एका घोटात खाली ठेवला आणि म्हणाला, आई, या चहाला काही चव नाही. अंजली सकाळी 6 वाजल्यापासून उठून सगळ्यांचं सगळं करायची, तेव्हा तुम्ही दोघी फक्त तिच्या चुका काढत बसायच्या. आज मला कळतंय की ती या घरासाठी काय होती. तेवढ्यात शिल्पाच्या नवऱ्याचा फोन आला. शिल्पाने फोन उचलला. तिकडून तिचा नवरा वैतागून बोलत होता, शिल्पा, 4 दिवस झाले तू माहेरी जाऊन. घराची पार वाट लागली. आईची तब्येत बरी नाहीये. तू आजच्या आज परत ये, नाहीतर सासरी पाऊल टाकू नकोस. फोन ठेवताच शिल्पाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. जी शिल्पा अंजलीला परकी म्हणत होती, तिला आता स्वतःच्या सासरची आठवण आली. ती घाईघाईने आपली बॅग भरू लागली. सुहासिनीबाई म्हणाल्या, अगं शिल्पा, तू पण चाललीस? मग माझं काय? या घरातलं काम कोण करणार? शिल्पा दारातून बाहेर पडताना म्हणाली, आई, माझं स्वतःचं घर सांभाळताना माझ्या नाके नऊ येतात. तू तुझ्या सुनेशी भांडण केलंस. आता तूच बघ तुझं काय करायचं ते. शिल्पा तशीच निघून गेली. सुहासने गाडीची चावी काढली. सुहासिनीबाईंनी विचारलं, सुहास, कुठे चालला आहेस? सुहास शांतपणे पण ठामपणे म्हणाला, आई, मी अंजलीला आणायला चाललोय. पण एक लक्षात ठेव, ती या घरात फक्त माझी बायको आणि तुझी सून म्हणून सन्मानाने राहील. जर पुन्हा तिच्यावर टोमणे मारले गेले तर मी तिच्यासोबत वेगळा संसार थाटेन. सुहासिनीबाई सोफ्यावर डोक्याला हात लावून बसल्या. त्यांना समजलं होतं की दुसऱ्याच्या लेकीला त्रास देऊन स्वतःचं घर कधीच सुखी होत नाही. सुहास गाडी सुरू करून थेट अंजलीच्या माहेरी पोचला. तेथे पोचताच त्याला घराच्या अंगणात अंजली शांतपणे तुळशीला पाणी घालताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर सासरचा तो ताण आणि थकवा नव्हता, तर एक वेगळाच शांत स्वाभिमान होता. सुहासला बघून ती अजिबात थबकली नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणताही आश्चर्याचा भाव आला नाही. सुहास गाडीवरून उतरला आणि अंजलीच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचा आवाज आज मवाळ होता. अंजली, रागाच्या भरात घर सोडून येणं बरोबर नाही. चल घरी. 3 दिवस झाले घरातली पार वाट लागली. आई एकटीच आहे तिथे. अंजलीने पाण्याचा तांब्या बाजूला ठेवला. सुहासच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, सुहास, मी रागाच्या भरात आलेले नाही, तर पूर्ण विचार करून आले. आणि तुम्ही मला घ्यायला आलात कारण तुम्हाला माझी आठवण आलीये की घरातली कामं अडकलीत म्हणून माझी गरज भासतीये. आई एकटी आहे कारण त्यांच्या लाडक्या लेकीनं त्यांना अडचणीच्या वेळी सोडलं. शिल्पा निघून गेली ना? सुहासने मान खाली घातली. त्याला उत्तर सुचत नव्हतं. तेवढ्यात अंजलीचे वडील घराबाहेर आले. त्यांनी सुहासला पाहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले, सुहास, आम्ही आमच्या मुलीला सुखाचा संसार करायला पाठवलं होतं. तुमच्या आई बहिणीचे टोमणे आणि मानसिक त्रास सहन करायला नाही. जोपर्यंत तुमच्या घरात आमच्या मुलीला सुनेचा आणि लक्ष्मीचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत ती त्या घरात पाऊल ठेवणार नाही. सुहासने हात जोडले. बाबा, माझी चूक झाली. मी घरातल्या भांडणांकडे नेहमी दुर्लक्ष केलं. पण आता मी अंजलीला शब्द देतो की तिच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काही घरात घडणार नाही. आईलाही तिची चूक कळली. अंजली सुहासकडे पाहत म्हणाली, सुहास, शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते. मी परत येईन, पण एका अटीवर. जर यापुढे आईने किंवा शिल्पाने माझ्यावर एक जरी टोमणा मारला तरी मी त्याच क्षणी कायदेशीर पाऊल उचलेल आणि पुन्हा कधीच त्या घराची पायरी चढणार नाही. होकार असेल तरच मी गाडीवर बसेन. सुहासने खंबीरपणे होकार दिला. संध्याकाळी जेव्हा अंजली सुहाससोबत पुन्हा सासरी आली तेव्हा सुहासिनीबाई दरवाजापाशीच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जुना तोरा पूर्णपणे नाहीसा झाला होता. अंजलीने घरात पाऊल टाकताच सुहासिनीबाईकडे पाहिले. सुहासिनीबाईंनी हळूच तोंड वळवून स्वतःशीच पुटपुटले. आल्या आल्या अटी आणि नियम दाखवायला लागल्यात हल्लीच्या मुली. अंजलीने ते ऐकलं आणि ती तिथेच थांबली. ती अत्यंत शांतपणे म्हणाली,
सासूबाई, जुनी सवय सुटायला वेळ लागतो हे मला माहीत आहे, पण लक्षात ठेवा ही सवय आता तुम्हाला महागात पडू शकते. आता घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ती तिचं काम वेळेवर करायची, पण पूर्वीसारखं कोणासमोर पुढे पुढे करत नव्हती. सुहासिनीबाईंना चहा पाहिजे असेल तर ती चहा बनवून टेबलवर ठेवायची आणि निघून जायची. कोणताही फापट पसारा नाही की कोणतंही गोड बोलणं नाही. दुपारी अचानक दारावरची बेल वाजली. सुहासिनीबाईंनी दरवाजा उघडला तर समोर शिल्पा तिची मोठी बॅग घेऊन उभी होती. तिचा चेहरा रडून सुजला होता आणि ती प्रचंड घाबरलेली दिसत होती. सुहासिनीबाई घाबरून म्हणाल्या, अगं शिल्पा, काय झालं? अशी अचानक बॅग घेऊन का आलीस? जावई बापू कुठे आहेत? शिल्पाने घरात पाऊल टाकताच सोफ्यावर स्वतःला झोकून दिलं आणि रडायला लागली. आई ग, सासरच्यांनी मला घराबाहेर काढले. त्या माणसाने आणि माझ्या सासूने मला थेट घरातून हाकलून दिलं. सुहासिनीबाईंनी कपाळावर हात मारून घेतला. पण झालं काय ते तर सांग, शिल्पा हुंदके देत म्हणाली. आई, मी सासरी गेली की मला कसलीच कामं करायला आवडत नाहीत. तुला तर माहीतच आहे. तिथे माझी सासू आजारी होती. तिने मला साधा चहा मागितला तर मी तिला उलट उत्तर दिलं की मी काय तुमची नोकर नाही, स्वतःचं स्वतः करून घ्या. आणि जसं मी इथे अंजलीला बोलते ना, तसंच मी माझ्या जावेला सुद्धा रोज टोमणे मारत होते. आज सकाळी माझ्या जावेने आणि सासूने मिळून माझ्या नवऱ्याकडे पाढा वाचला. माझ्या नवऱ्याने मला स्पष्ट सांगितलं, जी बायको माझ्या आईची सेवा करू शकत नाही, घरात काही काम करत नाही आणि माझ्या भावाच्या बायकोला उलट बोलते, तिचा मला माझ्या संसारात काहीच उपयोग नाही. आधी सुधरायला शिक आणि मगच या घरात पाय ठेव, असं म्हणून त्याने मला हाकलून दिलं. आई. तेवढ्यात अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता. तिने तो ग्लास शिल्पाच्या समोर टेबलवर आदळला आणि शांतपणे सोफ्यावर बसली. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही सहानुभूती नव्हती, उलट एक उपरोधिक हसू होतं. सुहासिनीबाई अंजलीकडे बघत ओरडल्या, अंजली, काय कर्माची गती आहे बघ. माझ्या पोरीचं हसतं खेळतं घर धोक्यात आलंय आणि तू अशी शांत बसून काय पाहतेस? अंजलीने अत्यंत धारदार नजर सुहासिनीबाईंवर आणि शिल्पावर टाकली आणि म्हणाली, सासूबाई, याला म्हणतात जशी करणी तशी भरणी. नणंदबाईंनी इथे राहून मला नोकरासारखं वागवलं. रोज माझ्या कामावर टोमणे मारले आणि घरात भांडणं लावलं. पण सासरी गेल्यावर मात्र स्वतःला राणी समजून सासूची सेवा करायला नकार दिला आणि तिथेही एका सुनेला उलट उत्तर दिली. जे पाप तुम्ही दोघींनी मिळून इथे माझ्यासोबत केलं, तेच कर्म नणंदबाईंच्या पाठीची सासरी उभं राहिलं. तिथल्या सुनेने आणि सासूने यांना बरोबर त्यांची जागा दाखवून दिली. शिल्पाने अंजलीकडे पाहिली. तिच्या डोळ्यात आता तो जुना तोरा किंवा अहंकार नव्हता, तर स्वतःच्याच कर्माची लाज होती. तिला समजलं होतं की दुसऱ्याच्या घरात विस्तव टाकणाऱ्याला स्वतःच्याच घरात होरपळून निघायला लागतं. अंजली उभी राहिली आणि शिल्पाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, नणंदबाई, आता कळली का भाऊजाईची किंमत? आता कळलं का घरात राबणाऱ्या सुनेला उलट बोलल्यावर आणि सासूची सेवा न केल्यावर काय होतं ते? हे तुमचं माहेर आहे, इथे तुम्ही नक्की राहा. पण लक्षात ठेवा, जर इथे राहून पुन्हा माझ्या संसारात नाक उपसलं तर तुम्हाला सांभाळायला सुहाससुद्धा उभे राहणार नाहीत. घराची परिस्थिती आता पूर्णपणे फिरली होती. जी नणंद दुसऱ्याला छळायला निघाली होती, आज ती स्वतःच्याच उद्धटपणाने आणि काम न करण्याच्या सवयीमुळे माहेरी तोंड लपवून आली होती. संध्याकाळी सुहासने घरात पाऊल टाकताच त्याला सोप्यावर रडत बसलेली शिल्पा आणि डोक्याला हात लावून बसलेली आई सुहासिनीबाई दिसल्या. स्वयंपाकघरातून नेहमीप्रमाणे भाजी फोडणीचा खमंग वास येत होता, पण हॉलमध्ये मात्र स्मशान शांतता पसरली होती. सुहासने आपली ऑफिसची बॅग टेबलावर ठेवली आणि कडक आवाजात विचारले, काय झालं इथे? शिल्पा, तू परत कधी आलीस? आणि सासरी काही प्रॉब्लेम झालाय का? शिल्पा काही बोलण्याआधीच सुहासिनीबाईंनी रडगाणं सुरू केलं. सुहास, अरे जावयाने आपल्या शिल्पाला घराबाहेर काढलं रे. साधी जरा तोंडातून चूक झाली, सासूशी आणि जावेशी जरा कडाक्याचं बोलली, तर त्या लोकांनी हिची बॅग धरून हिची हकलपट्टी केली. तेवढ्यात अंजली स्वयंपाकघराच्या होंबरट्यापाशी येऊन उभी राहिली. तिने सुहासकडे पाहिले आणि म्हणाली, सुहास, आई नेहमीप्रमाणेच अर्धीच हकीकत सांगतायत. तुमच्या बहिणीने सासरी काय प्रताप केलाय ते नीट विचारा त्यांना. इथे माझ्या कष्टावर आणि माझ्या सासूच्या सेवेवर टोमणे मारणाऱ्या नणंदबाईंनी
स्वतःच्या सासरी सासूची सेवा करायला साप नकार दिला. आजारी सासूने चहा मागितला तर तिला उलट उत्तर दिली आणि जसं माझ्याशी वागत होत्या तसंच तिथे तिच्या जावेशी वागल्या. मग नवऱ्याने आणि सासूच्याने हिची लायकी बरोबर दाखवून दिली. सुहासचा चेहरा रागाने लाल झाला. तो शिल्पासमोर गेला आणि ओरडला, शिल्पा, हे काय ऐकतोय मी? तुला दुसऱ्याच्या घरात भांडणं लावायला आणि भावजाईवर हुकूम गाजवायला खूप आवडतं ना? आज तुझ्या स्वतःच्या कर्माची फळं तुला मिळाली आहेत. जी मुलगी दुसऱ्याच्या घरातल्या सुनेचा आदर करू शकत नाही तिला स्वतःच्या सासरी आदर मिळण्याचा काहीच अधिकार नाही. शिल्पाने सुहासचे पाय धरले आणि रडत म्हणाली, दादा, माझी चूक झाली रे, मला माफ कर. मला वाटलं मी माहेरी जशी वागते तशीच सासरी वागले तरी चालेल. मला नव्हतं माहीत की माझ्या या उद्धट स्वभावामुळे माझं घर मोडेल. अंजली वहिनी, मला माफ करा. मी तुम्हाला खूप टोमणे मारले. आज मला कळलं की घरात राबणाऱ्या सुनेचं दुःख काय असतं. सुहासिनीबाईंनीही आपले डोळे पुसले. त्याने अंजलीकडे हात जोडले. अंजली, मलाही माफ कर ग बाई. लेकीच्या मायेपोटी मी नेहमी तुझा छळ केला, तुझ्या कामात खोट काढली. आज माझ्याच लेकीवर ती वेळ आली तेव्हा मला कळलं की सूनसुद्धा कोणाची तरी लेक असते. अंजलीने सुहासिनीबाईंचे आणि शिल्पाचे हात धरले. तिच्या चेहऱ्यावर आता रागाऐवजी एक खंबीर समजूतदारपणा होता. ती म्हणाली, ननंदबाई, उठा. चूक उमजली हेच खूप मोठं आहे. हे तुमचं माहेर आहे, तुम्ही इथे नक्की राहा. पण आता पहिल्यासारखा तोरा चालणार नाही. आधी स्वतःचा स्वभाव सुधारा, घरातल्या कामात हातभार लावा आणि सासूची सेवा करायला शिका. जेव्हा तुम्ही पूर्णपणे सुधराल तेव्हा मी स्वतः सुहासला घेऊन तुमच्या सासरी येईन आणि जावई बापूंची समजूत काढून तुम्हाला मानाने परत पाठवेन. सुहासिनीबाईंनी आणि शिल्पाने अंजलीच्या शब्दांसमोर मानाखाली घातल्या. घरातली सत्ता आता पूर्णपणे बदलली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.